हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब. तर सुरुवात करूयात आपल्या अन्वीस टिफिन ब्लॉगची. तर नेहमीप्रमाणे आपले 2 दूध तापत आहेत आणि मी अन्वीच्या टिफिनसाठी आज करत होते रव्याचा ढोकळा. तर आपल्या मागेही तुम्हाला हिची रेसिपी आली असेल, पण मी आज पुन्हा एकदा याची रेसिपी करत होते, का तर अन्वीच्या टिफिनचा व्लॉग हा आपला डेली ब्लॉग असतो. त्याच्यामुळे आज काय बनवले हे तर टाकणं मस्ट आहे. तर आज बनवत होते मी अन्वीला रव्याचा ढोकळा. त्यासाठी रव्यामध्ये अंदाजे 1 वाटी रव्यामध्ये असं दही घेतलं होतं आणि माझ्याकडे ॲक्च्युली ताक पण होतं. तर मग मी सुरुवातीला त्याच्यामध्ये ताक टाकलं आणि मला ना हा रव्याचा ढोकळा थोडासा आंबट असतो ना, तो छान आवडतो. म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये अंदाजेच आपल्या दही वगैरे टाकलं होतं आणि मी स्वेटर टाकलेला आहे, तर तुम्हाला दिसत असेल खूप जास्त थंडी आहे, अतिशय थंडी आहे. आणि आमच्या घरामध्ये ना 1-12 नंतर सूर्यप्रकाश येत नाही, त्याच्यामुळं अतिशय बर्फाच्या कारखान्यासारखी आमच्या घरामध्ये थंडी असते. आणि इथे मग मी पुरेसं एवढं पाणी टाकलं होतं, मीठ टाकलं होतं आणि काही नाही, ताक टाकलेलं, दही टाकलेलं, थोडंसं लिंबू पिळलेलं, मीठ टाकलेलं आणि मग इनो किंवा सोडा टाकायचा आणि मग ते बॅटर व्यवस्थित हलकं होईपर्यंत हलवून घ्यायचं आणि तोपर्यंत कढईमध्ये स्टँड ठेवलेलं आणि मग एका ताटाला मग मी तेल लावून त्याच्यावरती ठेवणार आहे. तर रव्यामध्ये दही, ताक टाकलं होतं, पाणी टाकलं होतं, मीठ टाकलं होतं, पुन्हा एकदा सांगते सोडा टाकलेला आणि बॅटर व्यवस्थित हलवून घेतलं होतं आणि मग ताटाला अशा प्रकारे ब्रशने मी ऑइलिंग करून घेतलं होतं आणि माझा हा ढोकळ्याचं ताट आहे असं म्हणा स्पेशल, का तर याच्यामध्येच रव्याचा ढोकळा असू द्या, बेसनाचा ढोकळा असू द्या, मी याच्यामध्येच करते. आणि मग अशा प्रकारे छान प्रकारे ऑइलिंग वगैरे करून झाल्यानंतर कढईमध्ये स्टँड ठेवून पाणी उकळलं की मग याच्यामध्ये ते रव्याचं बॅटर ओतून थोडंसं खाली आपटून ते बॅटर मी अशा प्रकारे कढईमध्ये ठेवलं होतं आणि मग कढईला वरतून जेवढं ताट असेल ते पूर्ण कवर करायचं आणि झाकण ठेवायचं. हे पहा, अशा प्रकारे मी बॅटर टाकत आहे. आता मी सोडा टाकला होता, का माझ्याकडचा इनो होता तो संपला होता आणि तुम्हाला जसं माहीत आहे की मी सोडा आणि इनो खूप कमी टाकते, का तर चव नाही लागली तरी चालेल, ढोकळा नाही फुगला आपला तरी चालेल, पण त्याच्यामुळे त्रास नको व्हायला म्हणून थोडासा सोडा टाकला होता आणि अशा प्रकारे मग आपलं ढोकळा रव्याचा तयार झाला होता. तर मग अन्वीच्या टिफिनची घाई असते, त्याच्यावरतीच मी त्याचे हे केले ते पीसेस केले आणि अशा प्रकारे तेल टाकून त्याच्यामध्ये जिरी मोहरीची, कढीपत्ता, मिरची वगैरेची फोडणी दिली. कोथिंबीर मी वरतून टाकली आहे कच्ची, फक्त कढीपत्ता, जिरी मोहरीची आणि हिरव्या मिरचीची मी त्याला फोडणी दिलेली आहे आणि तेल वरतून असं त्याच्यावरती मी आता हे टाकलेलं आहे. हे पाणी कोथिंबीर टाकून हाताने सगळीकडून स्प्रेड करून घेते आणि मग टिफिनमध्ये ठेवल्यानंतर मी त्याच्यावरतून टाकला होता थोडंसं लाल तिखट आणि चाट मसाला टाकला होता, जेणेकरून तो ढोकळा छान लागेल. आणि अशा प्रकारे पहा, अशा प्रकारे तयार होता आपला अन्वीस टिफिन. मखाना दिलेला रोस्ट करून आणि हा मखाना मी एअर फ्रायरमध्ये केलेला आहे रोस्ट. इतका सुंदर लागतो. असा आपण मखाना कढईमध्ये करतो ना, तो एकदम करपला जातो, पण तुम्ही एअर फ्रायरमध्ये एकदा ट्राय करून पहा मखाना रोस्ट करून, खूप सुंदर असा लागतो. आणि ॲपल दिलं तर ढोकळा होता आणि अशा प्रकारे होता अन्वीस टिफिन ब्लॉग. स्टे ट्यून. बाय बाय.